नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहेत नवोदयचा पुस्तकातील गणित, त्यात स्वाध्याय 2.1 त्याचा पहिला प्रश्न पाहूया। 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्या किमतीइतकी आहे। म्हणजे या ठिकाणी 4 किलोग्राम तांदूळ आणि 9 किलोग्राम गहू यांची किंमत सारखी आहे। जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 रुपये असेल, या ठिकाणी गव्हाची किंमत किती दिलेली आहे? 54 रुपये 1 किलो। तर 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती आपल्याला विचारण्यात आलेली आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नवाचे आपल्याला काय काढायची आहे? 9 किलो गव्हाची किंमत। म्हणून या ठिकाणी 54 मल्टिप्लाय 9, 9 4 जा 36 से 6 3 कॅरी, 9 5 जा 45, 45 मध्ये 3 मिळवले 48। या ठिकाणी मिळाली आपल्याला 486 486 रुपये 9 किलो गव्हाची किंमत। आता या ठिकाणी याची पण काय आहे? 486 4 किलो तांदूळाची पण किंमत सेम आहे, कारण त्याने आपल्याला सांगितलेलं आहे। आपल्याला विचारले 8 किलो म्हणजे 4चा दुप्पट आहे, म्हणून या ठिकाणी 2 ने याला मल्टिप्लाय करू म्हणजे 8 किलो तांदळाची किंमत मिळेल। 2 6 जा 12 चा 2 1 कॅरी, 2 8 जा 16 आणि 1 मिळवला 17 चे 7 1 कॅरी, 2 4 जा 8 आणि 1 9। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 8 किलो तांदूळाची किंमत मिळाली 972 आणि या ठिकाणी 9 किलो गव्हाची किंमत होती 486। आपल्याला दोघी विचारलेला आहे 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलो गव्हाची एकूण किंमत। 6 आणि 2 8, 8 आणि 7 15 चे 5 हातचाला 1, 9 आणि 1 10 आणि 4 14, 1458 1458 ही संख्या पर्याय क्रमांक ए नाही, बी नाही, सी नाही, योग्य पर्याय मिळाला आपल्याला डी। पुढचा प्रश्न आहे दुसरा। 4 किंवा जास्त अंकांची संख्या 8 ने भाज्य असेल जर 2023 ला आलेला प्रश्न। आता या ठिकाणी बघा 4 पेक्षा जास्त अंकांची संख्या, या ठिकाणी 2 3 4 5 6 7 काही घ्या, 4 अंकांपेक्षा मोठी असली पाहिजे आणि 8 ने भाज्य असेल म्हणजे त्यांना 8 ने भाग जायला हवा। खाली पर्याय दिलेले संख्या सम आहे, मग संख्या सम असते तर 8 ने भाग जातो का? मग ह्या ठिकाणी आपल्याला 8ची कसोटी माहित असली पाहिजे। मग संख्या सम असेल का? तर नाही, पर्याय येणार नाही। शेवटचा अंक 8 ने भाज्य आहे, शेवटचा अंक 8 ने भाग जायला हवा का? नाही, कसोटी तसं सांगितलेलं नाही। शेवटचे 2 अंक 8 ने भाज्य आहेत, शेवटचे 2 अंक 8 ने त्यांना भाग जायला हवा का? नाही, कसोटी ते पण सांगितलेलं नाही। शेवटचे 3 अंक 8 ने भाज्य आहेत, बरोबर। शेवटचे जे 3 अंक असतात त्या शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो। पुढचा प्रश्न आहे तिसरा। एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते, तर 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता एवढं पाणी उपसण्यास किती वेळ लागेल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। आता या ठिकाणी 14,060 याला डिवाइडेड, याला भाग देणार आहे 95 ने म्हणजेच 95 ने। आता 95चा टेबल येत नाही, पण 5ची कसोटी तुम्हाला माहिती आहे, जर अंकांच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जातो, म्हणून या ठिकाणी मी 5 ने त्यांना भाग देईल। 5 वजा 5 उरले 4 या ठिकाणी दिले, म्हणजे 9 मधून जर 5 मायनस केले तर 4 उरतात।
आणि 5 9 जा 45. आता वरती भाग देऊया. 5 2 जा 10 होतात. 14 मधून 10 मायनस केले तर उरतात 4. या ठिकाणी 4 दिले तर 40 तयार होतील. 5 8 जा 40. आता या ठिकाणी उरले 6. 5 1 जा 5. 6 मधून 5 मायनस केले तर 1 उरतात आणि 5 2 जा 10. 2 8 1 2 डिवायडेड 19. आता 19 चा टेबल तुम्हाला यायला हवा. 19 1 जा 19. 19 1 जा 19. 28 मायनस जर 19 केले तर 9 उरतात आणि या ठिकाणी जर 9 दिले तर संख्या तयार होते 91. आणि 19 4 जा 76. 91 मधून जर 76 मायनस केले तर 15 होतात आणि या ठिकाणी जर 15 म्हणजे 15 दिले तर संख्या तयार होते 152. आणि 19 चा टेबल मध्ये 8 नंबरला 152 येतात. म्हणून 19 8 जा 152. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 158. 148. आता या ठिकाणी काय आहे? सेकंद, मिनिट, तास का मिनिट आहे? तर वरती प्रश्नात दिलेले मिनिटात. म्हणून आपल्याला मिनिट त्याचं योग्य उत्तर शोधायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 4था. दोन संख्यांची बेरीज 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्हींपैकी मोठी संख्या कोणती? आता ही संख्या घेऊया आपण. 9 8 7 6 5 4. याच्यातून 20,100 ने मोठी आहे म्हणून याच्यातून आपण 20,100 मायनस करूया. कारण का आपल्याला x च्या फॉर्म्युलानुसार आपण ते सोडवत आहोत. एक संख्या दुसरीपेक्षा जास्त मोठी असेल तर मग या ठिकाणी 20,100 हे मायनस करायचे. 4 मायनस 0 4. 5 मायनस 0 5. 6 मायनस 1 5. 7 मायनस 0 7. 8 मायनस 2 6 आणि 9 जसाच तसा. या ठिकाणी 9 6 7 5 5 4. या संख्येला 2 ने भाग देऊ कारण 2 संख्या मिळाला. आता एक संख्या शोधायची आहे. त्या ठिकाणी 2 ने भाग द्यायचा. 2 1 जा 2. 2 4 जा 8 1 उरला इथं दिला. 2 8 जा 16. 2 3 जा 6 1 उरला इथं दिला. 2 7 जा 14. आता 15 मधून 40 मायनस केले तर पुन्हा 1 उरला. 2 7 जा 14 पुन्हा 1 उरला इथं दिला आणि 2 7 जा 14. आता या दोन संख्या मिळालेल्या आहे. ही एक संख्या आणि हीच दुसरी संख्या म्हणजे दोघी संख्यांची किंमत ही मिळाली. पण या ठिकाणी काय सांगितलंय तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? मग आता मोठी संख्या 20,100 ने मोठी आहे. मग ही एक संख्या 4 8 3 7 7 7. मग आता याच्यात जर 20,100 मिळवले तर मोठी संख्या आपल्याला मिळणार आहे 20,100 मिळवले. 7 7 8 3 10 चा 0 1 कॅरी 5. 5,03,877. पर्याय ए नाही, बी नाही, सी नाही. पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 5वा. एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते. 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 10 तास रोजचे किती तास चालू इंजिन? 10 तास. असे किती दिवस पाणी काढण्यात आलेलं आहे? 5 दिवस.
म्हणून 5 0 0 आणि 5 1 जा 5. एकूण तास मिळाले आपल्याला 50. या ठिकाणी एका तासात 84,500 लिटर ते पाणी काढते, म्हणून त्याला 50 ने जर गुणलं तर किती लिटर पाणी निघेल ते आपल्याला मिळणार आहे. 1 2 3 0 1 2 3 0 जशास तसे घ्यायचे. 5 5 जा 25 चा 5 2 कॅरी केला. 5 4 जा 20 20 मध्ये 2 मिळवले 22 होतात. 22 चा 2 2 कॅरी. 5 8 जा 40 40 मध्ये 2 मिळवले तर 42. 42,25,000. पर्याय ए नाही, पर्याय बी नाही, पर्याय सी तर मुळीच येणार नाही. उरला काय? पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर. 42,25,000. पुढचा प्रश्न आहे 6वा. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. 2013 ला आलेला हा प्रश्न. या ठिकाणी कापडाचे आपल्याला भाव दिलेले आहेत. वरील पैकी सर्वात स्वस्त आहे. आता स्वस्त कापड कोणतं ते आपल्याला शोधायचं आहे, म्हणून या ठिकाणी एक एक आपण सोडूया. पहिले सोडूया ए नंबर. 460 भागिले 23. 23 चा टेबल तुम्हाला यायला हवा. 23 1 जा 23 23 2 जा 46. हा 0 जसास तसा. पुढचा आहे बी. 912 डिवायडेड 38. या ठिकाणी मी 2 ने भाग देऊया. 2 1 जा 2 उरले 1 इथं कॅरी केले, इथं झाले 18. 2 9 जा 18. आता या ठिकाणी 2 4 जा 8. 9 मधून जर 8 मायनस केले तर 1 उरतात. या ठिकाणी 1 दिल्यानंतर 11 संख्या तयार होते. 2 5 जा 10. पुन्हा इथून 1 उरला, इथं कॅरी केला, इथे झाले 12. 2 6 जा 12. आता 19 चा टेबलने तुम्हाला वरच्या संख्येने भाग द्यायचा आहे. 19 1 जा 19. 19 2 जा 38. 45 मधून जर 38 मायनस केले तर 7 उरतात. या ठिकाणी 7 दिले तर 19 4 जा 76 होतात. या ठिकाणी उत्तर मिळालं आपल्याला 24. आता पुढचं पाहूया सी. 375 डिवायडेड 15. 15 ने त्याला भाग द्यायचा आहे. 15 1 जा 15. 15 2 जा 30 होता. 37 मधून जर 30 मायनस केले तर 7 होतात. या ठिकाणी संख्या तयार झाली 75. 15 5 जा 75 होतात. याचं उत्तर मिळालं आपल्याला 25. आता उरला आहे आपल्याकडे डी. 369 डिवायडेड 18. 18 1 जा 18. 18 2 जा या ठिकाणी 396 डिवायडेड 18. 18 1 जा 18. 18 2 जा 36 होतात. 39 मधून 36 गेले तर पुन्हा 3 उरतील. या ठिकाणी 36 तयार झाले आणि पुन्हा 18 2 जा 36. 22 25 24 20. सर्वात कमी सगळ्यात स्वस्त मिळालं पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर, म्हणून ए आपण गोल भरूया. पुढचा प्रश्न आहे 7वा. विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 मिळतात, तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल मिळतात. आता प्रत्येक तासाचे काम आपल्याला किती रुपये मिळतात ते शोधायचं आहे. 3 तास प्रमाणे सतत 15 दिवस. 15 3 जा 45. मग आता तो किती तास काम करतोय? 45 म्हणजे 45 तास तो काम करत आहे. कारण एका दिवसात 3 तास, 15 दिवसात काढायचे म्हणून मी मल्टिप्लिकेशन केलं आणि आपल्याला मिळालं 15 दिवसाचे 45 तास.
या ठिकाणी 1125 ला जर 45 ने भाग दिलं तर आपल्याला या ठिकाणी एका तासाची किंमत मिळणार आहे. शेवटी 5 आहे म्हणून मी याला 5 ने भाग देणार. 5 9 जा 45, 5 2 जा 10, इथून 1 उरला इथं कॅरी केला. 5 2 जा पुन्हा 10, इथं 2 उरले, इथं दिले झाले 25. 5 जा 25, या ठिकाणी 2 2 5 डिवायडेड 9. आता 9 ने त्याला भाग द्यायचा आहे. 9 1 जा 9, 9 2 जा 18. जर 22 मधून 18 मायनस केले तर उरतात 4. या ठिकाणी जर 4 दिले तर संख्या तयार होते 45. 9च्या टेबल मध्ये 5 नंबरला 45 येतो म्हणून 9 5 जा 45. या ठिकाणी मिळाले आपल्याला एका तासाचे 25 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. सगळे मिळून या 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले? 2015 ला आलेला हा प्रश्न आहे. मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, शुक्रवारी 1250 लोकांनी त्या ठिकाणी सर्कस पाहायला गेले आहे. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. ह्या ठिकाणी शनिवारी काय आहे? शुक्रवारचा तिप्पट. मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, हा 1 आणि हे 3 मिळून होतात 4. म्हणून ह्या संख्येला जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला योग्य उत्तर मिळेल. 1250 गुणिले 4 म्हणजे 4. 4 0 0, 4 5 जा 20 चा 0, 2 कॅरी, 5 2 जा 8 आणि 2 मिळवले 10, 10 चा 0, 1 कॅरी, 4 1 जा 4 आणि 1 मिळवला तर 5. 5000. आता सर्कस बघायला किती लोक गेले होते? 5000 टोटल. ए नाही, त्याचं योग्य उत्तर आहे बी. पुढचा प्रश्न आहे 9वा. 2 संख्यांची बेरीज या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 3,45,678. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? 2018 ला आलेला प्रश्न. असाच प्रश्न आपण सोडवला होता आणि हा प्रश्न तुम्हाला HW याचं उत्तर शोधा आणि मला कळवा की याचं योग्य उत्तर कोणतं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.